लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी आपल्या मठामध्ये 11 गोमती चक्र असं पाकिट विकायला ठेवलेलं आहे। लाशला स्थानपन्न झाल्याच्या नंतर धूप आहे, हा धूप याला अर्धचंद्राकृती दाखवायचं सगळ्यांना। उद्या पूजा करायची आणि दरवाजावर बांधायचं आहे। गणपती बाप्पाची ओम गम गणपतये नमः असं म्हणून पाणी, त्यानंतर पंचामृत। मी परवा पंचामृताचं महत्व सांगितलं होतं की रोज देवांना जो शीन येतो आपण हात लावत असतो, आता इथे पण आम्ही पंचामृताने परवा स्वामींना स्नान घातलं। ती निगेटिव्हिटी त्यांच्यात तर तशी काही येत नाही, पण ते निघून जाण्यासाठी पंचामृताने स्नान घालायचं आहे। उद्या प्रत्येकाने आपल्या देवतांना पंचामृताने स्नान घाला, एक वेगळं तेज त्यांच्यामध्ये येतं। बोल दादा। दुधाचा अभिषेक चालू शकतो कच्च्या दुधाचा। तुम्ही गॅसवर तापवलंय आणि नंतर मग थंड केलंय, फ्रीज मध्ये ठेवलंय आणि अभिषेक करा, असं नको। उलट होते ती प्रोसेस है ना। तर आले आणि कशाचा पाहिजे, गाईचा तो पाहिजे, म्हशीचा नाही चालत। ते पण जरा लक्षात घ्या। कधी कधी घाई गडबडीमध्ये या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीत फरक पडतो, मग त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही गाईचा करा, पंचामृत करा, त्याच्यानंतर शुद्ध आणि सगळं पाहिजे। त्यासाठी जर पाणी असेल ते पण शुद्ध पाहिजे, की त्याच्यामध्ये उष्ण तर नाही ना, कालकोडीच्या ह्याच्यामध्ये तर गेलेलं तर शुद्ध पाणी पाहिजे। ही गोष्ट थोडी ध्यानामध्ये ठेवा। आता आपण काय केलंय, समोर गणपतीला आणलं पाहिजे। बाकीचे आदर देवता आहे, पण गणपतीला का आणलं, तो गणपतीची जोपर्यंत सुरुवातीला पूजा होत नाही त्याच्यानंतर सगळी केलेली पूजा व्यर्थ आहे असं शास्त्रात मानलं आहे। मग त्या पूजेला, आपण केलेल्या पूजाला काही अर्थ नाही असं त्यात म्हटलं गेलं। म्हणून आपण गणपतीला पण आता ते पण बोलताना काही मंत्र आहेत, आपण त्यांना बोलतो, आवाहन करतो। तर त्यासाठी आपण साधं काय म्हणू शकतो, हे गणपती बाप्पा मी या पूजेची सुरुवात करत आहे। बघा मी साध्या सोप्या पद्धत सांगतोय, म्हणजे कुठली पूजा करतो साध्या सोप्या पद्धत सांगतो की मी आज या अक्षय तृतीयाच्या निमित्त आज गणपतीची मी पूजा करत आहे। गणपती देवता आहे, गणपती बाप्पा तू सगळ्यांचं विघ्न करता आहे, विघ्न करता पण आहे आणि विघ्न हरता पण आहे। विघ्न करता का, तर त्यांना जर एखाद्या वेळेला विघ्न निर्माण करेल तर कुठलेही देवता ते त्यांचा प्रॉब्लेम सोडू शकत नाही विघ्न करता। विघ्न हरता असं आहे, कुठलेही विघ्न त्यांच्यामुळे आपलं निघून जाऊ शकतं। म्हणजे आपण ही पुढची पूजा करणार आहे की बाबा मला येणारे कुठले विघ्न येऊ नये यासाठी आपण त्यांना प्रार्थना करत आहे। आणि त्यांना म्हणतो की मी हे विघ्न करता, विघ्न हरता देवता मी तुमचं आव्हान करत आहे, तर या मूर्तीमध्ये तुम्ही स्थानापन्न व्हा आणि मी तुमचा अभिषेक करत आहे। तर अभिषेक जसं तुम्ही पाणी असेल तर मी बोलायचं की मी पाण्याने अभिषेक करत आहे, जर दूध असेल तर म्हणायचं मी दुधाने अभिषेक करत असेल, तुम्हाला अथर्व शीर असेल तर अथर्व शीर्षाने मी अभिषेक करत आहे असं बोला। अथर्व शीर्ष येत नाही तर मंत्राने अभिषेक करत आहे। मंत्र संकट नाशन स्तोत्र येत असेल तर संकट नाशन स्तोत्र येत असेल तर संकट नाशन स्तोत्राने अभिषेक करत आहे। गणपतीचं तुम्ही त्या स्तोत्राच्या माध्यमातून तुम्ही अभिषेक करू शकता। पंचामृताचा करा, पाण्याचा करा, दुधाचा करा। तर आपण आता फक्त दाखवण्यासाठी पाणी आहे तर फक्त ओम गम गणपते नमः कसा करायचा आहे, कसं पकडायचं आहे, कसं ठेवायचं आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे, गाईचं दूध पाहिजे, म्हशीचं दूध नको आहे। आणि हा अभिषेक झाल्यानंतर हळद आणि चंदनाची पावडर मिळते मेडिकल मध्ये, तर ती एकत्र करायची आणि ती पण शीतलता आणि तेज प्रदान करणारी आहे। संकटनाशन स्तोत्र म्हणत आहे दादा। भक्तावासं स्मरणीयमायुष्कामार्थ सिद्धे प्रथमं वक्रतुण्डं च मेघदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रजं दशमं तु विनायकं एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशेकानि नामानि त्रिसन्ध्यं पठेन रणच विघ्नपति सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थिलभते विद्यां धनार्थिलभते धनं पुत्रार्थिलभते पुत्रान् मोक्षार्थिलभते गतिं जपेत गणपति स्तोत्रं षड्विमार्थे फलं लभे सबदशरणं सिद्धिच लभते नात्र संशय अष्टोभ्यो ब्राह्मणे भक्षत लिखित्वया समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादता श्री नारद पुराणे संकटनाशनं श्री गणेश स्तोत्रं संपूर्ण ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। श्री गणेशाय नमः। श्री अभिषेकार्थं स्नानियं समर्पयामि। बघा 1 मिनिटही लागलं नाही त्या स्तोत्राला। आणि 3 वेळेस जेव्हा आपण हे स्तोत्र वाचतो, ज्यांचं नवीन लग्न झालंय त्यात 2 वाक्य अशी, ज्यांना मूल हवं आहे पुत्रार्थी लभते पुत्र, ज्यांना पुत्र हवाय, पुत्र म्हणजे संतान, धनार्थी लभते धनम, ज्यांना धन हवंय, विद्यार्थी लभते विद्या, ज्यांना विद्या हवी त्यांना। एवढं सहज आहे एका स्तोत्राने
1 मिनिटाच्या. त्यामुळे मुलांना शिकवायचा प्रयत्न करा, त्यांच्याबरोबर तुम्ही शिका. आता स्वच्छ वस्त्राने आपण गणपती बाप्पांना आता आपण काय केले, अभिषेक केलेला आहे ना, अभिषेक केले. तुमच्याकडे पंचामृत असेल बरोबर ना, तर आपण काय करायचं, त्यांना म्हणायचं आता अभिषेकाने आपण स्नान केले ना, आता आपण काय करायचं, त्यांना शुद्धोदक स्नान समर्पयामि, म्हणजे त्यांना परत आपण शुद्ध. त्याच्यामध्ये पण फरक आहे, सुवमांगलिक स्नान आहे, केशरचं वेगवेगळ्या पदार्थाचं स्नान आहे, गरम करून आपण त्याला उष्णोदक स्नान आहे. प्रत्येक देवताचं स्नान आहे, पण आपल्याला तेवढा टाइम नसतो म्हणून आपण करत नाही. पंचामृत स्नान म्हटल्यानंतर प्रत्येक दहीचं मंत्र वेगळा, दुधाचा मंत्र, दूध वाहताना दुधाचा मंत्र वेगळा, साखर वाहताना म्हणजे त्यांना स्नान घालताना साखराचा मंत्र वेगळा. पण काही वेळेला आपल्याकडे टाइम कमी नसल्यामुळे आपण काय करतो, पंचामृत एकत्र करून पंचामृतम स्नानेम समर्पयामि असं बोलतो, पण तो पंचामृताचा मंत्र सुद्धा वेगळा. ह्या पद्धतीने त्यांचं स्नान होतं. स्नान घातल्यानंतर लक्षात घ्या, शुद्धोदक स्नान, म्हणजे घरी जर तुम्ही दुधाने घातलं तर आपण काय करतो, पाण्याने धुतो, पण त्याने म्हणायचं बाबा शुद्धोदक स्नानेम समर्पयामि, किंवा हे देवता मी तुला आता थंड पाण्याने किंवा शुद्ध पाण्याने तुला मी आंघोळ करत आहे, एवढंसं बोलायचं. श्री स्वामी. शुद्धोदक स्नान समर्पयामि. आणि आता बघा कशा पद्धतीने घेत आहोत, अगदी नाजूक. आता धरायचं आणि आपल्याला कोणी खसखस लहानपणी बघा आई डोकं पुसायची, किती आपण वैतागायचं ना, तसं नाही. हा, नाजूक हलक्या हाताने, त्यातही प्राण आहे. प्रत्येक देवतेची जेव्हा आपण स्थापना केली ना, तो प्राण त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि तो भाव ठेवायचा की हळूच गाल पुसायचे आहे, सोंड पुसायचे, चरणांना असं व्यवस्थित जाणवलं पाहिजे, की लहान बाळाला कसं आपण नेहमी पुसतो तसं. ठेवताना कसं ठेवताना ठपकन ठेवून दिलेलं आहे, असं नका करू. आपण यांची प्रतिष्ठा करतोय ना, पूजा करतोय, सुप्रतिष्ठ मस्तू, एवढे थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि सुप्रतिष्ठ मस्तू असं बोलायचं आहे आणि स्थापना करायची आहे. आता सगळ्या देवतांचं स्नान दाखवत नाहीये, फक्त आपण पटापट देव ठेवून घेऊया. त्याचा क्रम असा असतो, आधी सांगितल्यापासून डावीकडनं पूजा, प्रतीक्षा मध्ये पण जागा आहे, डावीकडनं स्थापना करायची आहे. पहिले गणपती बाप्पा, त्यानंतर विष्णू ना दादा, विष्णू म्हणजे श्री बाळकृष्णालाच दुसरं. माता लक्ष्मीची स्थापना केली आहे, त्यानंतर विष्णूची कर. पती पत्नी मध्ये कधीही, म्हणजे कधीही खरे पती पत्नी असतील ना, तरी कधी मध्ये कोणी उभं राहायचं नाही, तो दोष लागतो. तशीच देवतांची स्थापना करताना विष्णू आणि लक्ष्मी माता, त्यामुळे मध्ये कुठली देवता ठेवायची नाही. एक सुपारी ठेव, कुबेराची म्हणून सुपारी. लक्ष्मी पूजना इतकीच सुंदर पूजा ही मांडायची आहे. आणि सगळ्यात पुढे श्रीयंत्र आणलेलं आहे. ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाहीये, 1100 रुपयाला छोटं श्रीयंत्र आहे. उद्याचा दिवस इतका महत्वाचा आहे, उद्या सोनं चांदी घेऊ नका, पण श्रीयंत्र विकत घ्यायचंय. श्रीयंत्र काय आहे, ते देवीचं आसन. इथे बघा मला बसायला आसन ठेवलंय. जर हे नसेल तर मी नंतर बसू शकणार आहे का? तर त्या लक्ष्मी मातेला आल्यावर बसायला जागा कुठे देणार आहे? त्यामुळे श्रीयंत्र हे प्रत्येकाच्या घरामध्ये असलंच पाहिजे. त्या श्रीयंत्रावर ही कमळगट्ट्याची, कमळगट्टा म्हणजे काय, जे कमळाची फुलं असतात त्याच्या ह्या बिया आहे. म्हणजे माझ्याकडे फुल नाही, त्याचं बी आहे. बी असल्यावर किती फुलं येऊ शकतायत ना. त्यामुळे ह्या मण्यांना खूप महत्व आहे. लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे, तर ते गोल फिरून ह्या श्रीयंत्राला घालायचं आहे. ते 7 दिवे लावा ना, लागलेत तर, नाही लागले तर नुसते ठेवून द्या. आणि तो बॉक्स उचलून घ्या ते. कमळगट्ट्याची माळ घातली आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट आपण फक्त स्किप केलेली, कारण इथे दाखवायचं आहे. प्रत्येक देवतेला हळद कुंकू. गणपती बाप्पा पुरुष आहे, पण तो स्त्रीच्या मळापासून तयार झाला, त्याच्यामुळे गणपती बाप्पाला अष्टगंध आणि हळद कुंक. बाकी देवतांना सगळ्यांना हळद कुंकू आणि अष्टगंध, आणि बाळकृष्णाला चंदन लावा किंवा अष्टगंध लावा. स्वामी समर्थ. जर तुमच्याकडे वेळ जर असेल तर तुम्ही प्रत्येक, जसं लक्ष्मी माता आहे, जसं मगाशी आपण स्त्री सुक्त ऐकलं, त्याच्याने तुम्ही अभिषेक करू शकता. कृष्ण आहे तर पुरुष सुक्ताने करू शकता. अन्नपूर्ण आहे तर अन्नपूर्ण मातेचा स्तोत्र आहे, तर त्याचं तुम्ही करू शकता. कुबेरांचा कुबेर मंत्र एक आहे, ओम कुबेराय नमः, ओम वैष्णवाय स्वाहा. या मंत्राने सुद्धा तुम्ही ओम वैष्णवाय नमः या पद्धतीने तुम्ही सुद्धा कुबेराची पूजा, म्हणजे सगळं जसं सांगितलं मगाशी, की आपण नंतर ठेवलं, स्थान आपण केलं की हळद वाहा, कुंकू वाहा, है ना सगळ्याला. जर तिथे पुरुष देवता आहे तिथे अष्टगंध वाहा किंवा चंदन वाहा त्या ठिकाणी, ठीक आहे ना. त्या पद्धतीने तुम्ही व्हायचंय. लास्टला स्थानपन्न झाल्याच्या नंतर धूप आहे, हा धूप
हा धूप आहे ना अर्धचंद्राकृती दाखवायचं सगळ्यांना, अर्धचंद्राकृती. ठीक आहे, अर्धचंद्राकृती. श्री स्वामी समर्थ. आता दोन्ही हत्ती बाजूला ठेवून घे दादा, 2 मिनिट. इथे ना ते आम्हाला 7 पंत्या ठेवता येत नाही, पण आपण ह्या वाटीमध्ये ना, हे वाटी दाखव ना दादा, त्या वाटीमध्ये गोमती चक्र ठेवलेले आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी आपल्या मठामध्ये 11 गोमती चक्र असं पाकिट विकायला ठेवलेलं आहे आणि पिवळा कपडा विकायला ठेवलेला आहे. उद्या पूजा करायची आणि दरवाजावर बांधायचं आहे लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी. हे गोमती चक्र आणि हा कापड बांधून आपण जसं पाडव्याला बांधलं होतं तसा हा तोडगा आहे. आणि देवघरामध्ये ठेवायला 7 गोमती चक्र आणि 7 दिवे त्याच्या पुढे लावायचे आहे, 7 फुलं त्यांना व्हायचे आहे. हत्ती कोण आहे तर लक्ष्मी मातेच्या बाजूला 2 हत्ती असतात. दादा हा कलश आहे ना, हे काय आहे, हे अक्षय पात्र आहे. उद्या तुम्ही ते दुकानातनं घेऊन यायचं आहे. मी इथं कुंभाराकडे, तिथं नर्सरीवाल्याकडे आहे. याच्यावर 1 रुपया आणि फूल ठेवायचंय आणि इथे पूजेमध्ये त्याची मांडणी करायची. अक्षय पात्र हे द्रौपदीला जेव्हा ते वनवासात गेले होते श्रीकृष्णांनी दिलं होतं. त्यांच्याकडे खायला प्यायला काही नव्हतं, असं एक भांड होतं की त्याच्यातनं सतत अन्न बाहेर यायचं, त्यामुळे ते कधीही उपाशी राहिले नाही. आणि ते कधी दिलं होतं तर ते अक्षय तृतीयाला. तर आपण असं एक अक्षय पात्र तयार करायचं आहे आणि नेहमी आपल्या देवघरामध्ये, जर तुम्हाला मातीचं जमलं तर मातीचं, नाहीतर जर तांब्या असेल तुमच्याकडे तो तांब्या ठेवला तरी चालेल, पण उद्याच्या दिवशी मातीच्या भांड्याला खूप महत्व आहे. अशा पद्धतीने पूजा करायची, त्याला हळद कुंकू लावायचं आहे. आणि पलीकडे तो एक मोठा मटका ठेवलेला आहे. उद्याचा दिवस पितरांसाठी तेवढाच महत्वाचा आहे. तर पितरांसाठी कुंभक दान, त्याला कुंभक म्हणजे काय ना, हे शरीर म्हणजे कुंभक आहे, तर ते दान द्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी भरायचंय, त्याला 4ही बाजूला 5ही बाजूला कुंकू लावायचंय, वरती आंबा किंवा हे जे खरबूज म्हणून फळ असतं ते वरती ठेवायचं आहे. त्याची पूजा करायची आणि एका सुहासिनीला अर्पण करायचे. आता आजूबाजूला लोक येत नाही, घेत नाही, बाबा यांच्याकडे मठात काय सांगतं माहिती नाही असं पण होतं. पण आपले एक तर मैत्रिणी मठामध्ये आहे ना, मठामध्ये सगळ्यांनी कृपा सिंधूत मेसेज टाका की मी मठामध्ये घेऊन येत आहे. एकमेकीचा घेतला तर काही हरकत नाहीये, अतिशय थंड पाणी त्यामध्ये राहतं आणि एकमेकाचं घेऊ शकतो आपण. तर ते कुंभक आणि तुळशीची पूजा उद्या करायची. विष्णूला सर्व प्रिय, मागे मी गोष्ट सांगितली होती की तुळशीला वर मिळालेला आहे की विष्णूची पूजा जोपर्यंत तुळशीची पूजा होत नाही तोपर्यंत ती पूर्ण होत नाही. मग तिची पण पूजा करायची. आता संध्याकाळ आहे, आपण तिला हात लावणार नाही आहे, पण उद्या सकाळी तिची पूजा करायची, उदबत्ती दिवा लावायचा आहे. लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय सुंदर उपाय आहे आणि उद्याच्या पूजेत तर तिला मान आहेच. अशी दिवसभर पूजा करायची, ठेवायची बनवून. आणि त्यानंतर पुरणपोळी, जे तुमच्याकडे पद्धत आहे, आमच्याकडे शक्यतो पुरणपोळीचा नैवेद्य करतात अक्षय तृतीयेला. त्या दिवसापासून आंबा खायला सुरुवात करतात. तोपर्यंत पूर्वी आंबा खायची नाही, त्यामुळे आपल्या तब्येती चांगल्या होत्या. इथे आपण फेब्रुवारी महिन्यातच आंबा खायला सुरुवात केलाय की जो पिकवलेला आहे. ठीक आहे, पण पुरणपोळीचा, पुरी आणि रस याचा नैवेद्य करायचा आहे.